आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, राज्यातील वातावरण बदललेले आहे। बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावलेली आहे। मात्र 25 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मित्रांनो, राज्यात आता पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता 25 जून ते 30 जून दरम्यान आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। विशेष करून आज रात्री मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस होईल आणि या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण देखील आपल्याला काहीसं जास्त पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या सर्वत्र परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे। उद्यापासून विदर्भामध्ये मोठी अतिवृष्टी होणार आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यातील एकही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही। सर्वत्र हा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला पुढील 12 तासांच्या आत मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। यामध्ये बहुतांश पुण्याचा आणि साताऱ्याचा भाग देखील असेल। कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांना पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता 25, 26, 27, 28, 29 आणि 30 जून रोजी देखील आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे। राज्यात सर्वत्र मोठा पाऊस होणार आहे। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही भागात ढगाळ वातावरण राहील, वादळी वारा देखील सुटेल। मात्र उद्यापासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात देखील आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। त्यासोबतच आपण या ठिकाणी बघू शकता हा जो सावंतवाडी, कणकवली, गारगोटी, देवगड, निप्पाणी, चिकोडी, विजयदुर्ग, राजापूर, त्यासोबतच कोल्हापूर, इचलकरंजी, मेरवी, लांजा, एलूर, कोडोली, सांगली, ईश्वरपूर, तासगाव, विटा, संगमेश्वर, जयगड, कराड, विटा, पाटण, चिपळूण, तसेच दाभोळ, रहीमपतूर, खेड, दापोली, महाबळेश्वर, पुण्याचा बहुतांश भाग, वाई, फलटण, लोणंद, मंडणगड, महाड, भारदखोल, माणगाव, जेजुरी, सासवड, केडगाव, पुणे, लवासा, पौड, नागठाणे, मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेन, लोणावळा, चाकण, पावळ, उरण, कर्जत, उंद्री, त्यासोबतच मंचर, नवी मुंबई, अंबी, जुन्नर, आळेफाटा, मुरबाड, उल्हासनगर, ठाण्याचा बहुतांश भाग, त्यासोबतच इकडे वसई, विरार, शहापूर, अकोले, संगमनेर, वाडा, लहालवाडी, तसेच घोटी, कोडाला, बोईसर, जवाहर, त्र्यंबक, नाशिक, निफाड, डहाणू, कोडोली, पेठ, दिंडोरी, नरगोल या भागात देखील आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच सपुत्रा, सताना, त्यासोबतच इकडे अहवा, नामपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। मित्रांनो, विदर्भ आणि मराठवाड्यात देखील आपल्याला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। त्यासोबतच इकडे अंमळनेर, पारोळा, जामनेर, बोदवड, मलकापूर, भुसावळ, धरणगाव, तसेच चोपडा, नाव्ही, रावेर या परिसरात देखील मध्यम पाऊस होईल। तसेच सेवगाव, बुलढाणा, मोटाळा, चाळीसगाव, कन्नड, पिसोर, तसेच नांदगाव, भारदखोल या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागात मात्र मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तसेच इकडे बदलापूर, मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावतीचा बराचसा भाग, अचलपूर, अंजनगाव, अकोट, तलेरा, जळगाव, जामोद, केलपानी, तसेच चिकलठाणा या भागात देखील
पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।